नमस्कार मित्रांनो, डॉक्टर ढोले सिंपल आयुर्वेदामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पदार्थ विज्ञानमधील कार्यकारण भाव या चॅप्टरबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. कार्यकारण भाव याचा परिचय द्यायचा म्हटलं तर दार्शनिक क्षेत्रामध्ये आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये कार्यकारण भाव हे एक प्रमुख सिद्धांत आहे. कार्य आणि कारण यामधील परस्पर संबंधाचे ज्ञान म्हणजेच कार्यकारण भाव आहे. कोणत्याही गोष्टीची तर्कशुद्ध मांडणी करण्यासाठी, एखाद्या ज्ञानाची सत्यासत्यता पडताळण्यासाठी यासाठी आपल्याला कार्यकारण भावाचे ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यासाठी असणारे ज्या दोन गोष्टी आहेत, कार्य आणि कारण, तर कार्य याच्याबद्दल आपण आता सविस्तररित्या पाहूया. तर कार्याबद्दल तर्कसंग्रहामध्ये वर्णन आलेलं आहे, ते आपण पाहूया. कार्य प्राक अभाव प्रतियोगी. तर तर्कसंग्रहामध्ये हे वर्णन आलेलं आहे. तर तर्कसंग्रह सांगतात की प्राक अभावाच्या प्रतियोगी कार्य प्राक अभाव प्रतियोगी याचा अर्थ होतो विरोधी. प्रतियोगीचा अर्थ होतो विरोधी. तर प्राक अभावाच्या प्रतियोगी असणारे म्हणजे विरोधी असणारे ते कार्य होय. कार्याच्या उत्पत्तीपूर्वी म्हणजे शास्त्रकार त्याच्यामध्ये सांगत असताना कार्य उत्पन्न व्हायचे, कार्य अजून उत्पन्न होणं झालेलं नाहीये, कार्य उत्पन्न होण्यापूर्वी त्याचा असणार अभाव म्हणजे प्राक अभाव आहे. म्हणजे जर कापसाचे जर तंतू असतील तर कापसाचे तंतू असतील किंवा कापडाचे तंतू असतील तर हे धागे हे कारण ठरणार आहेत आणि त्याच्यापासून निर्माण होणारं जे कार्य आहे, तंतू हे जे आहे तर ते कारण स्वरूप राहणार आहे आणि त्याचं कारण जे घडणार आहे, कार्य जे त्याच्यापासून घडणार आहे, तर ते कापड हे त्याचं कार्य घडणार आहे. मग या ठिकाणी कार्याच्या उत्पत्तीपूर्वी कार्य उत्पन्न झाले का नाही, कापडाचे जे तंतू आहेत तंतूच आहेत फक्त, तर कार्याच्या उत्पत्तीवर कापड निर्माण झालेलं नाही आहे. कापड निर्माण होण्यापूर्वी त्याचा असणारा प्राक अभाव आहे. तर कार्य उत्पन्न झाल्यावर ते कार्य जे आहे ते या प्राक अभावाचा नाश करतं आणि त्या ठिकाणी त्या प्राक अभावाच्या विरोधी असतं. त्यामुळे त्याला कार्य प्राक अभाव प्रतियोगी असं म्हटलेलं आहे. तर ह्याच गोष्टी आपण थोड्याशा सविस्तर रीतीने पाहूया, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. जसं तर्कसंग्रहामध्ये कार्याबद्दल वर्णन आलेलं आहे, तसं आपल्या महर्षी चरक यांच्या चरक संहितेमध्ये विमानस्थानामध्ये अध्याय 8 मध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे. तिथं वर्णन करत असताना शास्त्रकार म्हणतात, कार्य तु यद अस्य अभिनिवृत्ती अभिसंधायकर्ता प्रवर्तते. चरक विमानस्थान अध्याय 8 मध्ये हे वर्णन आहे. कार्य तु यद अस्य अभिनिवृत्ती अभिसंधायकर्ता प्रवर्तते. आपल्या कर्तव्याची निश्चिती केलेली आहे आणि एखादा कर्ता ज्यावेळेस एखाद्या कार्यासाठी प्रवृत्त होतो त्याला कार्य असं म्हणतात. म्हणजेच काय की कोणतीही गोष्ट घडत असताना 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कर्ता महत्त्वाचा आहे, कारण महत्त्वाचं आहे आणि कार्यही महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या कर्तव्याची निश्चिती करत असताना एखादा कर्ता एखाद्या क्रियेसाठी प्रवृत्त होतो तर त्यास कार्य असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये सांगत असताना शास्त्रकार सांगतात की एखादा घट आहे किंवा एखादा घडा आहे, मातीचा घडा आहे किंवा माठ आहे, घट, माठ
वगैरे म्हणू शकता तुम्ही त्याला, घडाही म्हणू शकता. तर घट, माठ किंवा घडा, तर हे कार्य आहे. हे आपल्याला माठ दिसतोय, घडा दिसतोय, तर हे पूर्णतः निर्माण झालेलं कार्य आहे. तर त्याच्यासाठी लागणारं कारण जे आहे तर ती माती आहे. मृत्तिका म्हणू शकता तुम्ही त्याला, मृत्तिका लागते त्याला तुम्हाला. तर माती हे कारण ठरते. माती असेल तरच घडा बनू शकतो. आणि यांना बनवणारा, मृत्तिकेपासून घडा बनवणारा जो व्यक्ती आहे तर तो कुंभार आहे, तर तो कर्ता आहे. कार्याच्या उत्पत्तीपूर्वी, कार्याचा घडा निर्माण होण्यापूर्वी असलेली गोष्ट काय आहे तर ती माती आहे. मातीला योग्य पद्धतीने आकार देऊन त्याला घडा निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा जो कर्ता आहे तो कुंभार आहे. आणि कुंभार ज्यावेळेस एखाद्या कर्तव्याची निश्चिती करतो, घडा बनवण्याचे निश्चित करतो आणि त्यामधून कारणामधून कार्य बनवतो, कारण आणि कार्य यांचा परस्पर संबंध तो घडून आणतो, तो कर्ता होय. शास्त्रकार पुढे सांगत असताना सांगतात की कारणाचं पण स्वरूप तिथं सांगतात. कारण स्वरूप सांगत असताना तर्कसंग्रहामध्ये श्लोक आलेला आहे. कार्य नियत पूर्व वृत्ती कारणम. तर्कसंग्रहामध्ये वर्णन आलेलं आहे की कार्यनियत पूर्ववृत्ती कारणम सांगितलेलं आहे की कार्याच्या उत्पत्तीपूर्वी जे नियमाने उपस्थित असते त्याला कारण म्हटलेलं आहे. कार्य उत्पन्न होणे, कार्याच्या उत्पत्तीपूर्वी, कार्य उत्पन्न होण्यापूर्वी जे नियमाने उपस्थित असतं त्याला कारण म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की कापड जे आहे, कापड निर्माण होण्यापूर्वी जे नियमाने उपस्थित आहे तर ते कापडाचे तंतू आहेत किंवा धागे आहेत. तर ते नियमाने उपस्थित आहेत. तर तंतू असल्यामुळे कापडाचे तंतू जे आहेत, तर कापडाचे तंतू हे कापड उत्पन्न होण्यापूर्वी नियमितपणे उपस्थित आहेत. त्याच प्रकारे आपण व्याधीच्या बाबतीत पाहू. व्याधी निर्माण होण्यापूर्वी व्याधीचे हेतू ते शरीरामध्ये उपस्थित असतात. व्याधी सुद्धा, एखादा कोणत्याही प्रकारचा व्याधी निर्माण होण्यापूर्वी त्या व्याधीचे किंवा त्या रोगाचे हेतू हे शरीरामध्ये उपस्थित असतात. तर हेतू हे तिथं कारण झालं आणि व्याधी हे त्याचं कार्य झालं. आलं लक्षात? त्यानंतर गर्भ उत्पत्ती होण्यासाठी पुरुष बीज आणि स्त्री बीज हे असणं गरजेचं आहे. पुरुष आणि स्त्री बीज जे आहे तर ते त्याच्यासाठी कारण झालं आणि कार्य काय आहे, गर्भ उत्पत्ती होणं हे त्याच्यासाठी कार्य आहे. तर हे कारणाबद्दल तर्कसंग्रहकारांनी सविस्तरपणे शास्त्रकारांनी तिथे सांगितलेलं आहे. तर आपण 3 प्रकारे 3 गोष्टी पाहिलेल्या आहेत. कारणामध्ये तुम्हाला तंतू आहेत, कार्य त्याचं कापड आहे, त्याच्यानंतर घट आहे किंवा घडा आहे किंवा माठ म्हणू शकतो आपण त्याला, त्याच्यासाठी मृत्तिका किंवा माती हे त्याच्यासाठी कारण आहे. गर्भासाठी जसं पुरुष आणि स्त्री बीज हे त्याच्यासाठी कारण ठरतंय आणि गर्भ जे आहे तर त्याच्यासाठी ते कार्य आहे. कारण पुरुष आणि स्त्री बीज यांच्या उत्पत्तीमधूनच गर्भ निर्माण होणार आहे. कारण ठरणार आहे पुरुष आणि स्त्री बीज, त्याच्यामधून कार्य उत्पत्ती जी होणार आहे तर ती गर्भाची उत्पत्ती होणार आहे. तंतू, कापसाचे जे तंतू आहेत, कापडाचे जे तंतू आहेत, तर यामधून कापडाची निर्मिती होणार आहे. कापडाची निर्मिती झाल्यानंतर जे कारणाचा जो आहे तर ते नष्ट होणार आहे. घडा आहे, घडा निर्माण होत असताना घडा जे आहे
तर ते याच्यासाठी इथं कार्य ठरतंय, घडा हे इथं कार्य ठरतंय, आणि मृत्तिका माती जी आहे तर ती त्याच्यासाठी कारण ठरते. कारणाचे आपण भेद पण पाहूया. तर कारणाचे भेद सांगत असताना शास्त्रकार त्याच्यामध्ये सांगतात, 3 प्रकार शास्त्रकारांनी केलेले आहेत. तर कारणं विविधम समवायी असमवायी निमित्त भेदात, असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यामधलं पहिलं जे कारण आहे तर समवायी कारण. तर समवायी कारणामध्ये आपण पाहूया की ज्या कारणामुळे कार्य उत्पन्न होतं, जे कारण कार्य उत्पन्न झाल्यावर सुद्धा कार्यासोबत समवाय संबंधाने राहतो, त्या कारणास समवायी कारण असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की समवायी कारणाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे जे 2 उदाहरण दिलेले आहेत, तर कारण ठरणारं जे आहे कपड्याचे तंतू हे कारण आहे, त्यापासून निर्माण होणारं कापड जे आहे कार्य आहे. त्याच्यानंतर मृत्तिका म्हणजे माती हे कारण आहे, त्याच्यापासून निर्माण होणारा घडा जो आहे हे त्याच्यासाठी कार्य आहे. तर तंतूपासून कापड निर्माण झाल्यानंतर किंवा मृत्तिकेपासून घडा निर्माण झाल्यानंतर सुद्धा तंतू हे कापडामध्ये तसे समाविष्ट असतात, तंतू ह्या कापडासोबतच राहतात. घडा निर्माण झाल्यानंतर सुद्धा माती ही घड्यासोबतच असते. म्हणजेच काय की कारणामुळे ज्यावेळेस कार्य निर्माण होतं, तर कारणामुळे कार्य निर्माण झाल्यानंतर सुद्धा कारण हे कार्यासोबत संबंधाने समवाय संबंधानेच राहतं, तर त्याला समवाय संबंधी असं म्हटलेलं आहे. सांख्य दर्शनकार समवाय कारणालाच उपादान कारण असंही म्हणतात. आता कारणाचे जे 3 भेद सांगितलेले, समवाय कारण पाहिलं आपण, समवाय कारणानंतर असमवाय कारण आपण पाहू. असमवाय कारण हा एक प्रकार आहे. तर असमवाय कारणामध्ये शास्त्रकारांनी काय सांगितलं की कार्यासह किंवा कारणासह एकाच पदार्थावर समवाय संबंधाने राहून जे कार्याच्या उत्पत्तीस कारणीभूत होतात, ते कारण म्हणजे असमवाय कारण असं सांगितलेलं आहे. तर तंतुसंयोग हे पटाचे व तंतुरूप हे पटरूपाचे कापडाचे असमवाय कारण आहे. म्हणजे पटनिर्मितीसाठी तंतूचा संयोग होणं गरजेचं आहे. तंतुसंयोग हे पटाचे असमवाय कारण आहे. हा तंतुसंयोग पट निर्माण झाल्यावर सुद्धा पटासोबत राहतो. जोपर्यंत तंतुसंयोग आहे तोपर्यंत पट आहे. तंतुसंयोग नष्ट झाल्यावर पटही नष्ट होतं. कार्य निर्माण झाल्यानंतर कारण जर कार्यासोबत राहत असेल तर ते एकाच विषयावर राहणार असेल तर असमवाय कारण आहे. आणि कारणासह एकाच पदार्थावर राहणारे आणि एकाच पदार्थावर राहणारे असं त्यांनी सांगितलेले आहे की कार्यासह एकाच पदार्थावर राहणारे आणि कारणासह एकाच पदार्थावर राहणारे असे 2 प्रकार त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत निमित्त कारण. निमित्त कारण सांगत असताना शास्त्रकारांनी निमित्त कारणामध्ये सांगितलेलं आहे, तर्कसंग्रहामध्ये श्लोक आलेला आहे, यत उभय भिन्न कारणम निमित्त कारणम. कार्याच्या उत्पत्तीसाठी आवश्यक असणाऱ्या समवायी आणि असमवायी या दोन्ही कारणांपेक्षा भिन्न असणाऱ्या कारणाला निमित्त कारण म्हटलेलं आहे. म्हणजे कापड या कार्यासाठी तंतू आणि तंतुसंयोग यासोबतच यंत्र, कामगार, वीज यांची आवश्यकता असते, यांनाच निमित्त कारण म्हणतात. कार्य उत्पन्न झाल्यानंतर या निमित्त कारणांचा नाश झाला तरी उत्पन्न झालेल्या कापडाचा नाश होत नाही. निमित्त कारण म्हणजे काय, त्याच्यामध्ये सांगत असताना शास्त्रकार सांगतात की यत उभय भिन्न कारणम निमित्त कारणम. म्हणजे तंतूपासून कापडाची निर्मिती होते, तर तंतूपासून कापडाची निर्मिती होत असताना कामगारांची गरज पडते, वीजची निर्मिती गरज पडते, नंतर यंत्रांची गरज पडते. परंतु तंतूपासून कापड बनवत असताना कामगार, वीज, यंत्राची ही गरज पडली तरी कापड ज्यावेळेस निर्माण होते, तंतूपासून ज्यावेळेस कापड निर्माण होते, कामगार, वीज आणि यंत्राची सहाय्यता घेऊन ही
तंतूपासून कापड निर्माण झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस कापड निर्माण होते, ज्यावेळेस कापड निर्माण होते तर त्यावेळेस कापड उत्पन्न झाल्यानंतर जे निमित्त कारण आहे, तंतूपासून कापड निर्माण झाले तर तंतू हे त्याच्यासाठी कारण आहे, कापड हे कार्य आहे आणि निमित्त कारण म्हणजे काय, जी कारणं जी आहेत कार्याच्या उत्पत्तीसाठी आवश्यक असणारे समवाय किंवा असमवाय कारण, या दोन कारणांखेरीज इतर जी कारणं आहेत तर त्याला निमित्त कारणं म्हणलेले आहेत. आणि ती निमित्त कारणं इथं जी आहेत तर ती कामगार आहेत, वीज आहे किंवा यंत्र आहेत. तर ही निमित्त कारणं एखादं कार्य निर्माण झाल्यानंतर सुद्धा जर त्या निमित्त कारणांचा नाश जरी झाला, निमित्त कारणांचा नाश जरी झाला तरी निर्माण झालेलं कार्य जे आहे तर ते त्याचा नाश होत नाही. म्हणजेच काय की तंतूपासून कापड निर्माण झालं तर तंतूपासून कापड निर्माण होतात आणि तंतू हे त्याच्यासाठी कारण आहे, कापड हे त्याच्यासाठी कार्य आहे. निमित्त कारणं कोण आहेत, समवयीन असमवयीन कारणं सोडून जे कारणं आहेत तर ते निमित्त कारणं आहेत. तर ते निमित्त कारणापैकी काय, कामगार आहे, वीज आहे, यंत्र आहे, हे सगळ्यांची सहायता घेऊन आपण तंतूपासून कापड बनवलेलं आहे, बरोबर. तर त्यानंतर जर तंतूपासून ज्यावेळेस कापड निर्माण होते त्यावेळेस निमित्त कारणांचा नाश झाला तरी कापडचा नाश होत नाही. म्हणजे कामगार, वीज, यंत्र नंतर नसेल तरी परंतु त्याच्यापासून पहिलं जे कापड निर्माण झालेलं आहे त्याचा नाश होणार नाही आहे, म्हणून त्याला निमित्त कारण म्हटलेलं आहे. निमित्त कारणाचा नाश जरी झाला तरी कापडाचा नाश होत नाही. तर इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. कार्यकारण भावाचा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे चर्चा करूया. तोपर्यंत डॉक्टर ढोलेस सिंपल आयुर्वेदाला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंटही करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.